नमस्कार मंडळी, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. आज पंढरपूरमध्ये मंगलज्योती नेत्रालयामध्ये इनरव्हील पल्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं आणि मंगलज्योती नेत्रालयाच्या वतीनं गरजू रुग्णांच्या डोळ्याची मोफत सर्जरी करण्यात आली. या संदर्भामध्ये डॉक्टर मनोज भाईगुडे, तेजश्री भाईगुडे, डॉक्टर जाधव तसेच संबंधित सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली. यावेळी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर हे प्रमुख उपस्थित होते. नवीन वर्षाच्या सर्व पंढरपूरवासियांना शुभेच्छा. आज जे आपण पल्स ग्रुपतर्फे काही ऑपरेशन मोफत आणि काही चांगल्या लेन्स वापरून अल्पदरात केलेले आहेत, त्याच्याबद्दल मी पल्स ग्रुपच्या बडवे मॅडम, देशपांडे मॅडम, सुपेकर मॅडम आणि सर्व पल्स ग्रुपचं धन्यवाद देतो. त्याच्यानंतर माझ्या हॉस्पिटलचा मंगलज्योती नेत्रालयाचा सर्व स्टाफ, ॲनेस्थेटिक डॉक्टर जाधव सर, त्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक जळगावकर महाराज हेही योगायोगाने आज आपल्याला या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभले. त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. विशेष आभार पंढरपूर लाईव्हचे वानखेडे साहेब कारण त्यांनी 1 जानेवारीला मंदिर समितीत आमचा एक कार्यक्रम होता, तेव्हा आवाहन केलं होतं की सर्वांना हे समाजी उपयोगी नवीन वर्ष जावं, व मला विचारलं होतं की कुणी काय करता, पंढरपूरवासियांना समाज उपयोगी काय संदेश तुम्ही द्याल. तर मी म्हणल्याप्रमाणे पल्स ग्रुप, रोटरी लायन्स असे बरेच ग्रुप पंढरपुरात ह्या क्षेत्रात माझ्याबरोबर काम करतात. त्यापैकी हा एक ग्रुप. तर यांनी तुमच्या रिपोर्टचा प्रेरणा घेऊन आजपासून हे ऑपरेशनची मोफत, ज्यांना गरजू लोकांना मोफत ऑपरेशनची शृंखला सुरू केलेली आहे. ह्यामध्ये फक्त एकटा सर्जनच ऑपरेशन करत नसतो, तर ॲनेस्थेटिक असतात, त्यांचे महत्त्वाचे रोल असतात. ऑपरेशन करणारा सर्व स्टाफ हा पण हेल्पफुल पाहिजे, त्यांचा पण महत्त्वाचा रोल असतो. त्याप्रमाणे हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, लोकांचा पण आपल्यावर विश्वास पाहिजे तेवढा, की मोफत म्हणल्यावर इथं आपल्याला इतर पेशंटप्रमाणे उत्कृष्ट रीतीने ऑपरेशन होईलच का, हा विश्वास ठेवून ते इथं आले. आणि आजच आत्ताच ऑपरेशन झाले, 2 आजींचं बसले तिथं. त्या सगळ्यांना आपण नवीन पद्धतीने आणि जसे आपण प्रायव्हेटला म्हणजे काही फीज घेऊन करतो तसेच आपण यांचं त्याचप्रमाणे सर्व ऑपरेशन केलेलं आहे. त्यात महत्त्वाचा रोल पलसारख्या ग्रुपनी पैशाच्या स्वरूपात मदत केली. काही जणांना, काही सामाजिक संस्थांना, काही लोकांना वेळ असतो, त्यांनी वेळ देऊन मदत केली. काही लोकांनी पेशंटला औषधंचा नाश्ता, जाणं येणं ह्या गोष्टी घरच्याप्रमाणे त्यांची सेवा करून त्यांना इथपर्यंत आणण्यासाठी मदत केली. आज समाजातील सर्वच घटक ह्यात समावेश आहेत. त्यामुळं हा कॅम्प म्हणजे छोटा आणि उत्कृष्ट असं मला वाटतो. आपण उगाच आकड्याच्या मागं लागून 100-200 करण्यापेक्षा किंवा काहीतरी करायचं म्हणून करण्यापेक्षा असे छोटे 5-10 जरी ऑपरेशन म्हणजे आपल्याला जमेल तेव्हा आणि अगदी उत्कृष्टरित्या केले तर हे फार चांगलं काम आहे. म्हणून हा छोटा आणि आदर्श असा कॅम्प पेशंटसाठी व सर्व करणाऱ्यांसाठी पण फार चांगला झालेला आहे, यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं. माझं नाव सुनंदा गुलाब लोणकर, गाव पंढरपूर. हां, किती वर्षापासून प्रॉब्लेम होता डोळ्याला? डोळ्याला प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो, जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं प्रॉब्लेम होता. वय किती आता? आता वय माझं 64 ते 65 आहे. ऑपरेशन झालं का? ऑपरेशन आता आमच्या तायगुडे डॉक्टर साहेबांनी नंबर 1 मध्ये केलं. आणि ही आपली समाजसेवक आहे, त्यांनी सुद्धा माझं ऑपरेशन चांगलं केलं. माझा रुपया घेतला नाही, काय नाही. मी गरीब माणूस आहे, आपलं टमाटे मिरची एकूण खाणारा, रोडवर बसून पोट भरतो, कॅरेटमध्ये वांगे टमाटे मिरच्या ठेवून विकतो. पण साहेबांनी माझा 1 रुपयासुद्धा औषधाचा का गोळ्यासुद्धा घेतला नाही. त्या दिवशी तपासले माझे डोळे तरी सुद्धा साहेबांनी मला 1 रुपयासुद्धा घेतला नाही. आज सुद्धा ऑपरेशन केलं तरी सुद्धा माझा 1 रुपया घेतला नाही. मला चष्मा, औषध, गोळ्या सगळं फुकाट दिलं. मी आपला गरीब माणूस आहे, करून खाणारा. डॉक्टर साहेब फार चांगले आहेत आणि समाजसेविकासुद्धा फार चांगले आहेत. मला गरिबाला सहकार्य केलं, मला नेत्रदान दिलं. परमेश्वर त्यांचं कल्याण करेल आणि अजून त्यांचं चांगलं होईल. दवाखाना मोठं उभारत्याल. मला अति गरज होती या नेत्रांची आणि खरंच माझ्याकडे पैसे नव्हते आणि नाहीत, पण मी आपली रोजकी रोटी
वांगी टमाटे मिरची ऐकून मला शेतकरी माल देतात, त्यात 200-300 रुपये मिळतात. माडो गोंदलकर महाराजांच्या पादुक आहेत, त्यातच आपली देवाची सेवा करतो, त्यातच आपलं पोट भरतो. सगळं म्हणजे माझं आपलं व्यवस्थित चाललंय शेतकऱ्यांच्या जेव्हा. आणि डॉक्टरांनी आणि समाजसेवकांनी मला डोळ्याला माझ्या मदत केली, मला दिसायला लागलं. मी गरीब माणूस आहे, मला खरंच नेत्र आली. श्रीमंताला नेत्र येतील पण गरीबाला नेत्र नाही. ही पुण्याचं काम आहे. असं आहे साहेब, त्याचं ही पुण्याचं काम आहे. गरीबाचा वाली फक्त जी जाणतो तेच आमचे धायगुडे डॉक्टर आणि समाजसेविका ताई फार चांगले आहेत. माझं त्यांना आशीर्वाद आहे, अजून त्यांचं लय चांगलं करेल देव. असं कर गरिबांना मदत खरंच केली मला, तर मी तर आपला खरंच गरीब माणूस लय अति गरीब. मंगलज्योती नेत्रालयामध्ये ज्या काही आधुनिक पद्धतीनं शस्त्रक्रिया होतात, फेकोची शस्त्रक्रिया, विना इंजेक्शन, विना पट्टी, अशा पद्धतीनं टाकेसुद्धा न घालता आधुनिक पद्धतीने ज्या ऑपरेशन होतात, मोतीबिंदूचे ऑपरेशन होतात, त्या ऑपरेशनचा लाभ अनेक पेशंट घेतात. आणि दर आठवड्याला बरेचसे गरजू गरीब ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही असे पेशंट 1-2 डॉक्टर फ्री करतातच. वर्षातून 100-200 पेशंट असे मोफत होत असतील. त्याचाच एक भाग म्हणून आज इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पल्स ह्यांचे पदाधिकारी इथं आले आणि त्यांनी काही या गरीब लोकांना मदत करण्याचा विडा उचलला आहे. आणि त्यातने 10 ते 15 पेशंट त्या पेशंटच्या ऑपरेशनसाठी ते आर्थिक सहाय्य करणार आहेत. त्यांचं खरं तर या मंगलज्योती नेत्रालयाच्या वतीनं आभार, कारण ह्या अशा सामाजिक कार्यात सगळ्यांचा हातभार लागणं गरजेचं असतं. त्याचाच एक भाग म्हणून हे लोक पुढे येत आहेत. त्यांचं मी खरं तर कौतुक करतोय, आभार मानतोय. माझं नाव वर्षा अविनाश बडवे. इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पल्सतर्फे मी प्रेसिडेंट आहे आणि सेक्रेटरी अमृता देशपांडे आहे माझ्याबरोबर. मी सरांना आणि तेजूताईंना फक्त एका शब्दावर सांगितलं होतं की आम्हाला गरजू लोकांचं ऑपरेशन्स करायचे आहेत आणि ते नवीन लेझर पद्धतीने करायचे आहेत. तर एका शब्दावर त्यांनी आम्हाला खूप मोठी स्पॉन्सरशिप दिली आहे. थोडीफार अमाऊंट आम्ही आमच्या क्लबमार्फत दिली आहे. अशा आम्ही 10 ते 15 लोकांचं आय ऑपरेशन्स करून देणार आहोत. आणि त्यात जास्तीत जास्त लेझर्स करण्याकडे आमचा कल आहे, कारण ते ऑपरेशन्स केले की लोक इझिली वावरू शकतात, त्यांना महिना घरात बसावं नाही लागत, इतर काही म्हणजे हे पडत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे लेझर करण्यावर भर आहे. म्हणून आम्ही सरांना स्पेशली सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला मदत करा. आणि सरांनी खूप मोठे सहकार्य आम्हाला भायगुडे सरांनी केले. त्याबद्दल इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर पल्स पदाधिकारी आणि मेंबर्सतर्फे सरांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू. मी अमृता देशपांडे, इनरव्हील पल्सची सेक्रेटरी. मी भायगुडे सरांचे आणि त्यांच्या मॅडमचे, तेजश्रीताईचे खूप मनापासून क्लबतर्फे आभार मानते. सरांनी एका शब्दावरती आम्हाला म्हणजे खूप मोठी मदत केली आणि आता अत्याधुनिक पद्धतीने फेको ऑपरेशन, आय ऑपरेशन आम्ही सगळ्या पेशंटचे करतो आहे. 10 ते 15 पेशंटचं ऑपरेशन करण्याचा आमचा मानस आहे आणि सर आम्हाला तेवढी मदत करतील अशी आशा बाळगतो. आणि परत एकदा मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. आपण बऱ्याच दिवसापासून मंगलज्योती नेत्रालयामध्ये आणि वरदविनायक हॉस्पिटलमध्ये अशा सामाजिक ॲक्टिव्हिटी घेतच आलो आहोत. आणि आत्ताच नुकतंच आपण मंदिर समितीमध्ये देखील एक ॲक्टिव्हिटी घेतली. त्याचा ॲप्रोच धरून मला अमृताने आणि वर्षाताईंनी ॲप्रोच झाल्या आणि मला त्यांनी विचारलं की आपल्याकडे फ्रीमध्ये आणि आधुनिक पद्धतीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता येईल का. मग त्या पद्धतीने आम्ही आज ह्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया फेको पद्धतीने केल्या आहेत आणि तुम्ही त्याबद्दल सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. थँक्यू.